शुभविवाह या मालिकेच्या 15 फेब्रुवारीच्या भागामध्ये अभिजित खूप खुश झालेला असतो आणि तो सांगत असतो, आई आपली तर लॉटरीच लागली. म्हणजे भूमीला काहीच आठवत नाही हे आपल्या किती पथ्यावरती पडले. नाही तर आपल्या टोक्यावरती टांगती तलवार होती ना. यावरती पौर्णिमा म्हणते, हे तर खूप चांगलं झालं. आता न भूमीला काही आठवत नाहीये तेवढ्यातच तिला संपवायला पाहिजे, म्हणजे आपल्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. यावरती रागिणी चिडते आणि म्हणते, तुला कोणी विचारलंय? तुला कोणी सल्ला विचारलाय का? विचारल्याशिवाय सल्ला देत जाऊ नकोस फुकटचा. अभिजित म्हणतो, पण आई काय चुकीचं बोलते ती? रागिणी म्हणते, तुम्हाला दोघांनाही कळतंय का? आत्ता ज्या परिस्थितीमध्ये भूमी आणि आकाश आहेत तर सगळे देसाई हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतील आणि सगळे महाजन सुद्धा. त्यामुळे तुम्हाला कळतंय त्यांच्या केसाला पण धक्का लागणं आपल्याला शक्य नाहीये. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना काही इजा करायला जावं यासारखी दुसरी मोठी कोणती रिस्क नाहीये आणि ही रिस्क मी काही घेऊ शकत नाहीये. आपल्याला सावधानतेने काम करायला पाहिजे आणि त्यासाठी अंदाज घेत घेत मग पुढचं पाऊल टाकायला पाहिजे. आता सध्या डॉक्टर काय सांगतायत, भूमीचे वडील काय ॲक्शन घेत आहेत हे सगळं आपल्याला पाहायला पाहिजे. आता आपल्याला इथे नाही तर तिकडे डॉक्टर काय सांगतायत तिकडे जायला पाहिजे. असं म्हणत सगळेजण डॉक्टरांना भेटायला निघतात. डॉक्टर सांगत असतात, हे बघा, ज्याप्रमाणे आकाश महाजन तुम्हाला बघून भूमीने रिॲक्ट केलंय ना, त्यानुसार तुम्ही त्यांच्यासमोर जाणं जरासं रिस्की आहे. नक्की काय घडलं होतं, नक्की त्यांना काय आठवतंय या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी तिच्या वडिलांना म्हणजे माधवरावांना फक्त मी आत पाठवू शकतो. माधवराव तिच्याशी बोलतील, अंदाज घेतील आणि त्यानंतरच पुढे काय करायचं हे आपल्याला ठरवता येईल. त्यासाठी फक्त माधवराव आत जातील, कारण या अपघातामध्ये त्यांच्या डोक्यावरती जो परिणाम झालाय त्यांना नक्की काय आठवतंय हे फक्त माधवरावच जाणून घेऊ शकतात. माधवराव म्हणतात, ठीक आहे, मी जायला तयार आहे. यावरती आकाश म्हणतो, पण भूमी बरी होईल ना? डॉक्टर म्हणतात, मी सध्या काहीच सांगू शकत नाही, मला कसलाही अंदाज येत नाही. त्यांच्याशी जेव्हा त्यांचे वडील भेटतील, बोलतील, त्या काय रिॲक्ट करतायत याच्यावरती आपल्याला पुढचा प्लॅनिंग ठरवता येईल. असं म्हणत डॉक्टर काहीतरी प्लॅनिंग करतात आणि माधवरावांना त्यांचं प्लॅनिंग समजावून सांगतात आणि मगच ते माधवरावांना भूमीला भेटायला आत पाठवायला निघतात. आकाशला मात्र ते काही आत पाठवायला तयार नसतात. आकाश खूप उदास होतो. अखेर आता माधवराव भूमीला भेटायला आत येतात. तेव्हा भूमी चटकन माधवरावांना ओळखते. बाबा मला काहीच आठवत नाही आहे हो. म्हणजे मी इथे कशी काय आले? मी बेशुद्ध कशी काय पडले? मला खरंच काही आठवत नाही बाबा, तुम्ही सांगा ना. असं म्हणत भूमी 1 न 100 प्रश्न विचारत असते. त्यावरती माधवराव म्हणतात, बाळा तू न दुकानातून परत येत होतीस. यावरती भूमी सांगते, दुकानातून म्हणजे गंगाधर काकांच्या दुकानातून का? असं आता भूमीला फक्त आपण गंगाधर काकांच्या दुकानामध्ये जे घड्याळ दुरुस्त करायचं तेच तिला आठवतं. यावरती माधवराव म्हणतात, हो बाळा. भूमी सांगते, मला बाबा खरंच काही आठवत नाहीये. यावरती बाबा सांगतात, हो. आणि त्याच वेळेला भूमी विचार करते की कशी आहे मनू, कशी आहे पौर्णिमा, कशी आहे? म्हणजे मनू आपली खूप समजूतदार आहे बाबा आणि पौर्णिमा तर काय आईची लाडकीच आहे, त्यामुळे तसं काही टेन्शनच नाही आहे. पण त्या दोघीजणी बऱ्या आहेत ना? आणि प्रशांत कसा आहे बाबा? असं म्हणत भूमी आता प्रश्नांचा भडीमार सुरू करते. आणि त्याच वेळेला बाबा सांगतात, सगळे चांगले आहेत, तू काळजी करू नकोस बरं. भूमी सांगते, पण माझा कसा काय अपघात झाला? मला ही इजा कशी काय झाली? मला खरंच काही बाबा आठवत नाहीये. मग मात्र माधवरावांना डॉक्टरांनी सांगितलेला प्लॅन आठवतो. माधवरावांना डॉक्टरांनी प्लॅनमध्ये सांगितलेलं असतं की आपल्याला एक स्टोरी रचावी लागेल, एखाद्या अपघाताची स्टोरी रचून त्यांना सांगावी लागेल. यावरती आकाश म्हणतो, स्टोरी? डॉक्टर कसली स्टोरी? यावरती डॉक्टर म्हणतात, त्यांचा हा अपघात कसा झालाय त्यांना आठवत नाहीये, पण त्यांना जे आठवतंय त्या परिस्थितीनुसार हा अपघात कसा झालाय हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला ऑन दी स्पॉट माधवरावांना स्टोरी बनवून सांगायला लागेल. आता माधवरावांना समजतं की भूमीला ती गंगाधरांकडे काम करायची, मनू, पौर्णिमा, प्रशांत हे सगळे आठवत आहेत. म्हणजे इथपर्यंत लग्नाच्या आधीपर्यंतची तिची मेमरी शाबूत आहे. मग मात्र डोक्यातल्या डोक्यात प्लॅन करत माधवराव आता एका अपघाताची स्टोरी करतात आणि ते सांगतात, अगं बाळा, तू न सायकलवरून गंगाधर काकांच्या दुकानातून परत येत होतीस ना, त्यावेळेला बसने तुला धडक दिली आणि त्यामुळे तुला ही दुखापत झाली. तू काळजी करू नकोस, आता तू ठणठणीत बरी आहेस. भूमी म्हणते, बाबा मग तो बसचा ड्रायव्हर पकडला गेला का? काय झालं हे सगळं?
यावरती बाबा सांगतात तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. माधवराव तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण भूमीचे प्रश्न काही संपतच नसतात. कारण तिला नक्कीच काही आठवत नसल्यामुळे तिला खूप चिंता वाटत असते की हे सगळं घडलं कसं, काय झालं. आणि ती म्हणत असते बाबा मग मला इथून कधी सोडणार आहेत आणि मला भेटायला कुणीच नाही का आलं. यावरती आता मात्र माधवराव म्हणतात तू काळजी करू नकोस बाळा, तुला 2 दिवसामध्ये डिस्चार्ज मिळेल आणि सगळे तुला भेटायला आलेत. यावरती भूमी सांगते खरंच मला न मानसी, पौर्णिमा आणि आता प्रशांत या सगळ्यांना भेटायचं आहे. बाबा आई कशी आहे, आई सुद्धा बरी आहे ना. माधवराव म्हणतात हो आई सुद्धा बरी आहे आणि ते काय सगळेजण तुला बाहेर भेटायला आलेत, पण डॉक्टरांनी सांगितलंय की सगळ्यांनी गर्दी करू नका ना, म्हणून सगळेजण बाहेर थांबलेत बाळा. तू लवकर बरी हो भूमी, मला तुझं हे असं बघळत नाही ग, तू लवकर बरी हो, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी आधाराची गरज आहे. असं म्हणत माधवराव अगदी आता ढसळतात आणि रडायला लागतात. भूमी म्हणते बाबा अहो असे काय करताय तुम्ही, असे नका करू बरं, माझ्याकडे बघा मी व्यवस्थित आहे, मला काहीही झालेलं नाहीये बाबा, मी ठणठणीत आहे की नाही. असं म्हणत ती माधवरावांना समजवत असते. माधवराव लगेच सावरतात. आपल्या रडण्यामुळे भूमीवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम व्हायला नको म्हणून ते ठणठणीतपणे आता तिच्याशी पुन्हा बोलायला लागतात. तेव्हा भूमी सांगते बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आत्ता ना इथे एक मुलगा आला होता हो, म्हणजे तो काहीतरी वेगळंच बोलत होता, म्हणजे अंगचटीला येण्याचा प्रयत्न करत होता. कोण होता तो मुलगा. असं म्हणत भूमी आता आकाशबद्दल माधवरावांना विचारते. इकडे तोपर्यंत आकाश बाहेर उभा असतो आणि तो खाली चालू असलेला व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन पाहत असतो. सगळी मुलं मुली व्हॅलेंटाईन डे बद्दल स्वतः आता एकमेकांना फुलं देत असतात आणि व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतात. हे सगळं आता आकाश पाहत असतो आणि आता त्याला आपली व्हॅलेंटाईन या अवस्थेमध्ये आहे याचा खूप त्रास होत असतो. आकाश आता हॉस्पिटलच्या काचेमधून हे सगळं दृश्य पाहतो आणि विचार करतो आज व्हॅलेंटाईन डे आणि माझी व्हॅलेंटाईन इतके दिवस माझ्यासोबत होती, मला बरं व्हावं म्हणून प्रयत्न करत होती, पण आज तिची ही अवस्था मी नाही बघू शकत आहे. आज माझी व्हॅलेंटाईन माझ्यासोबत आहे पण ती मला ओळखत नाही आहे. असा विचार करत आकाशच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याला भूमीसोबत घालवलेले सगळे क्षण नजरेसमोरून अगदी चित्रपटासारखे निघून जातात. भूमीने घेतलेली काळजी, भूमीने दाखवलेले प्रेम हे सगळं आठवतं आणि आत्ताची भूमीची अवस्था आठवता आकाशच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि आकाश आपले डोळे पुसतो. काय आतमध्ये चाललं असेल, बाबांना भूमी काय सांगत असेल हा तो विचार करत असतो. त्यावेळेला माधवरावांना त्या मुलाबद्दल विचारल्यावरती माधवराव म्हणतात हां मला डॉक्टर बोलले होते कोणीतरी मुलगा इकडे आला होता खरा, पण तो गेला ना. भूमी सांगते हो बाबा मला त्याचा इतका राग आला होता ना, तो सारखा अंगचटीला येत होता, म्हणजे ह्याच्या पुढे परत तो आला ना तर मी त्याची कंप्लेंटच करेन आणि त्याला चांगला धडा शिकवेन. मला नाही बाबा हे सगळं आवडलं. यावरती माधवराव म्हणतात बाळा तू शांत हो बरं, हे सगळं ना गैरसमजुतीमुळे झालं असेल, म्हणजे त्याचा काहीतरी गैरसमज झाला असेल. भूमी म्हणते असेल पण हे असं अचानक रूममध्ये येणं. असं म्हणत भूमी आता आकाशबद्दल बाबांना विचारत असते, पण माधवराव काहीही खरं सांगू शकत नसतात कारण डॉक्टरांनी भूमीच्या डोक्याला ताण येणार नाही असं काहीतरी वागू तुम्ही नका असं सांगितलेलं असतं. आता मात्र माधवराव हा सगळा विषय थांबवतात. भूमी विचार करत असते कोण असेल तो मुलगा. तोपर्यंत इकडे आता प्रशांत आणि मानसी आई योगेश्वरीच्या फोटोच्या समोर उभे असतात आणि त्यांना भूमिताईंनी आपली घेतलेली काळजी, आपलं दाखवलेलं प्रेम, प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये भूमिताई खंबीरपणे उभी राहिलेले प्रसंग आठवतात आणि दोघं जण रडत असतात. मानसी सांगत असते आमच्या ताईने आमच्यासाठी खूप काही केलं, या अवस्थेमध्ये आम्ही ताईला नाही बघू शकत. प्रशांत म्हणतो सख्या आईपेक्षा माझ्या भूमिताईने मला खूप प्रेम दिलं, तिची ही अवस्था आम्ही नाही बघू शकत. मानसी सांगते आई योगेश्वरी तुझी पण तिने किती श्रद्धा केली, आता ही तुझी परीक्षा आहे, भूमिताईला या सगळ्यातून बाहेर तुला काढायचं आहे. असं म्हणत दोघं भावंड आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करत असताना तिकडे आता अथर्व येतो. अथर्व म्हणतो मानसी बाबा बाहेर आलेले आहेत, बाबांना भूमिताईला भेटून बाहेर आलेत, बघू चल बाबा काय आपल्याला सांगतायत ते, भूमिताई त्यांच्याशी काय बोलली ते, तुम्ही दोघांनीही चला. असं म्हणत अथर्व दोघांना घेऊन बाहेर येतो. तोपर्यंत माधवराव आलेले असतात. माधवराव आल्यावरती आकाश म्हणतो काय बोलली भूमी, भूमीने तुम्हाला ओळखलं का. सगळेजण प्रश्नांची सरबत्ती करतात. माधवराव म्हणतात हो बापाला लेक कशी विसरेल, तिला मी लक्षात आहे, तिला मनू लक्षात आहे, तिला पौर्णिमा, प्रशांत आणि तिची आई सुद्धा लक्षात आहे. असं म्हटल्यावर ते आकाश म्हणतो बाबा मी लक्षात आहे का. माधवराव काहीच बोलत नाहीत. आता मात्र आकाशला समजतं की भूमीला मी आठवत नाहीये बहुतेक,
त्यावेळेला रागिणी विचार करत असते, काय आहे हे? म्हणजे भूमीला तिच्या माहेरची सगळी माणसं आठवत आहेत. मग तेवढीच माणसं आठवत असतील का? आम्ही आठवत नसू का? नाही नाही, मला डॉक्टरांशी बोलून भूमीची भेट घेतलं पाहिजे. नक्की तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. रागिणी म्हणते, डॉक्टर आम्ही तिला भेटू शकतो का? आम्हाला पण तिला भेटायला पाहिजे. डॉक्टर म्हणतात, नाही, प्लॅन 1 तर आपण सक्सेसफुल केलाय, आता आपल्याला प्लॅन 2 करायला पाहिजे. कारण आकाशची वागताना ज्या पद्धतीने भूमी वागली तर मला असं वाटतंय तिला आकाश आठवत नाहीये. मग आपल्याला ज्या व्यक्तींना तिला आठवत आहेत त्याच व्यक्तींना भेटायला पाठवायला पाहिजे. आता मला असं वाटतंय मानसी आणि पौर्णिमा तुम्ही दोघी जणी भेटायला जा, पण तुम्ही दोघी जणी गळ्यातली मंगळसूत्र काढून भेटायला जा. यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते, मंगळसूत्र हे असं किती दिवस चालणार? रागिणी म्हणते, काय चाललंय? आम्हाला का भेटून देत नाहीयेत? डॉक्टर म्हणतात, माझ्या प्लॅनप्रमाणे सगळं झालं तर आणि तरच भूमी मॅडम नॅचरली या सगळ्यातून बाहेर येतील. तुम्ही आताताईपणा किंवा कोणत्याही प्रकारची घाई करू नका. आता फक्त पौर्णिमा आणि मानसी यांनी मंगळसूत्र काढून जावं. यावरती पौर्णिमा म्हणते, पण हे किती दिवस चालणार हे असं? डॉक्टर म्हणतात, हे बघा, ते काही सांगता येत नाहीये, पण भूमी मॅडमना लवकरात लवकर बरं करायचं असेल तर हे सगळं आपल्याला करावंच लागेल आणि यासाठी तुम्हाला कोऑपरेट करायला पाहिजे. मानसी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही ताईसोबत मंगळसूत्र काढून जाऊ. असं म्हणत मानसी आणि पौर्णिमा डॉक्टरांना आश्वासन देतात आणि आतमध्ये भेटायला निघतात. आकाशची अवस्था विचित्र असते. सगळ्यांना भेटायला दिलं जातंय, मला मात्र भेटायला दिलं जात नाही. यामुळे आकाश खूप अस्वस्थ झालेला असतो. आणि इकडे रागिणी सुद्धा, नक्की काय घडतंय? भूमीला खरंच इतकंच आठवतंय का? आम्ही आठवत नाही आहेत का? असा विचार करत ती सुद्धा आतमध्ये काय घडेल, भूमी काय बोलेल याच विचारामध्ये अस्वस्थ असताना मानसी, पौर्णिमा, नीलांबरी आणि प्रशांत सोबत माधवराव हे सगळे भूमीला भेटायला येतात. इकडे मात्र अथर्व समजत असतो, दादा तू शांत हो बरं, सगळं काही ठीक होईल. त्यावेळेला आता मात्र भानुशाली वकील आकाशला समजवतात, आकाशला समजावून सांगत असतात. तोपर्यंत इकडे अभिजित सांगत असतो, आई काय करायचंय? आपण आज जायचंय का भूमीला भेटायला? आपण आत गेलो आणि आत्तापर्यंत ती नाटक करत असेल आणि आपण आत गेल्यावर ते आपल्याला तिने सगळ्यांच्या समोर भांडफोड केलं तर? रागिणी म्हणते, थांब, कोणत्याही गोष्टीमध्ये आतताई करून चालणार नाही, शांतपणाने विचार करून सगळं करायला पाहिजे, तू घाई करू नकोस, बघूया काय ठरते ते. असं म्हणत रागिणी प्लॅन करत असते. तोपर्यंत आकाश इकडे पूर्णपणे तुटलेला असतो. अथर्व समजवत असतो. तेव्हा भानुशाली म्हणतात, हे बघा, सिच्युएशन पलटी झालेली आहे. म्हणजे याआधी तुम्ही ज्या सिच्युएशनला होतात ना त्या सिच्युएशनला भूमी मॅडम आणि भूमी मॅडम ज्या सिच्युएशनला होत्या तिथे तुम्ही पोझिशन बदलल्यात. भूमी मॅडमनी ज्या समजूतदारपणाने तुम्हाला वाढवलं, तुम्हाला बरं केलं, त्याच समजूतदारपणाने त्याच प्रेमाने तुम्हाला भूमी मॅडमना बरं करायचं आहे. आता जागा बदलल्यात पण भूमिका त्याच असणार आहेत. भानुशालींनी आकाशला खूप मोठं आता गौप्यस्फोट केलेला असतो, खूप मोठा सल्ला दिलेला असतो, आकाशसमोर खूप मोठं गुपित उघडं केलेलं असतं. आकाश या सगळ्यातून कसं भूमीला बरं करणार पाहणं रंजक ठरणार.